1 तारखेपासून विद्यापीठाच्या वातावरणामध्ये जो गोंधळ चालू होता, जे आंदोलन चालू होतं, त्यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहत आहेत। विद्यापीठातील SFI आणि नवसमाजवादी पर्याय संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर 8 तारखेला त्यांच्यावर मारहाण करणाऱ्यांची कारवाई होणार होती, मात्र अद्यापही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही। यावरच सर्व संघटनांनी एकत्रित येऊन निषेध मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं, मात्र पोलिसांनी या ठिकाणी 144 कलम लागू करून विद्यापीठातील कुलगुरूंना न भेटण्याची सक्ती इथं केलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहत आहोत की इथे पोलिसांचा प्रचंड जमाव इथं आहे, गाडी आहे आंदोलनकर्त्यांना उचलण्यासाठी। सध्या तरी अजून विद्यापीठातील कुलगुरूंना भेटण्यासाठी यांनी मान्यता दिलेली नाही आहे, शिवाय यांना 144 कलमाअंतर्गत कधीही अटक करू शकतात अशी स्थिती इथं आहे। याबाबत काही कार्यकर्त्यांशी चर्चा झाली, मात्र पोलिसांनी याबाबत कोणतंही वक्तव्य करण्यास नकार दिलेला आहे। दमन होते आणि त्याचे हे चित्र आहे, म्हणजे पोलिसांना यायची गरज का पडते? ठीक, हा पहिला प्रश्न आहे माझा। आणि आम्ही जेव्हा म्हणतो की ठीक आहे, आम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या, आम्ही नाही आणणार 200 लोक, पण आमचा अधिकार आहे की आम्ही कुलगुरू हे विद्यार्थ्यांसाठी आहेत, विद्यार्थ्यांसाठी ते तिथे बसलेले आहेत आणि आम्हाला आमच्या मागणी मांडायचा पूर्ण अधिकार आहे। ते किमान निवेदन देऊन द्यावं प्रशासनाने, तर इथेही त्याबाबतही निवेदन दमन होत आहे। तर हे चित्र काही बरोबर नाही आणि विद्यार्थ्यांसाठी माझं म्हणणं आहे की तुम्ही समजून घ्या की आपण कुठल्या देशात जगतोय। आपण लोकशाही मूल्य नक्कीच म्हणतो, पण ते खरे आहेत का आपण हे समजू शकतो। आणि मला वाटतं की याच्यात पोलीस किती आहेत याचाही रेकॉर्ड असा, की फक्त आम्हाला निवेदन देण्यासाठी इतके पोलीस येतात, मग आम्ही निवेदन द्यायचंच नाही, विद्यार्थ्यांनी त्यांची मागणी मांडायचीच नाही, ही जर भूमिका असेल तर विद्यार्थी नक्की याच्या विरुद्ध उंचीला निघू। आता तुम्ही कुलगुरूंना निवेदन इथे आंदोलन करणार होते, तर एक्झॅक्टली काय सिच्युएशन आहे? पोलिसांचं आम्ही क्लिअरली भूमिका घेतली की काल ज्या प्रकारे जॉईंट सिटी यांनी पण हे काढलं, तर ठीक आहे, आम्ही कायदा सुव्यवस्थेचा सन्मान राखण्यासाठी आम्ही आंदोलन न करण्याची आम्ही भूमिका घेतलेली आहे। आम्ही पोलिसांना फोनवर सुद्धा कळवलं, फक्त ही मात्र आम्ही नक्की सांगितली की आम्हाला शिष्टमंडळ म्हणून कुलगुरूंना भेटायचं आहे, आम्हाला आमच्या काय मागण्या आहेत हे कुलगुरूंच्या समोर आम्हाला द्यायच्या आहेत आणि त्याच्यासाठी हे पोलिसांचे बोलणंही झालेले होते, ते ओके म्हणलेले होते आणि त्याच्यानुसार आता आम्ही इथं आलेलो आहोत। तर आमची एकच मागणी आहे की आम्ही खरं तर या प्रकारे त्यांनी इथं आंदोलन करायला परवानगी नाकारणं हेच मुळात योग्य नाही आहे, पण तरी ठीक आहे, प्राप्त परिस्थितीमध्ये आम्ही तेही स्वीकारतो आणि आम्ही आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे। पोलिसांना आम्ही ऑलरेडी फोनवरच तसं कळवलेलं आहे, परंतु आम्हाला शिष्टमंडळ म्हणून त्यांना भेटून देणं हा आमचा किमान अधिकार आहे आणि तो आमचा झालाच पाहिजे। आणि त्याही अधिकाराचं जर ते दमन करत असतील तर हे संपूर्णतः असंवैधानिक आहे, हे आम्ही ऑन रेकॉर्ड हे करू इच्छितो। आणि ही परिस्थिती आत्ता आहे जेव्हा तुम्ही इथं बघताय आंदोलक नाही आहेत, इथं कुणालाही कुठलेही प्लॅकार्ड्स नाही आहेत, कुठलेही बॅनर्स नाही आहेत, इथला एकाही कार्यकर्त्याकडे कुठलेही प्लॅकार्ड नाही आहेत, कुठले बॅनर नाही आहेत, कुठले झेंडे नाही आहेत। आम्ही अतिशय प्रामाणिक आहोत, आम्हाला जे करायचं असतं ते आम्ही लपवत नाही। जर आम्हाला आंदोलन करायचं असतं आम्ही सगळं घेऊन आलो असतो, पण आम्ही जी भूमिका घेतली आणि आम्ही पोलिसांशी जे बोलणं झालं त्याच्याशी प्रामाणिक राहून आम्ही कृती करत आहोत। आमची अपेक्षा एवढीच आहे, प्रशासनानेही प्रामाणिकपणे जे अपेक्षित आहे तर कुलगुरूंशी आमची भेट घालून द्यावी, ते केलंच पाहिजे। ते न करता पोलिसांनी जर काहीतरी कारण दाखवून जर आम्हाला अटक केलं किंवा हे करत असतील तर ते असंवैधानिक असते आणि त्या प्रकारची दमनशाही केली जाऊ नये अशी आम्ही विनम्र विनंती करतो। हे पुन्हा एकदा सांगतो, आम्हाला विद्यार्थ्यांचं हित, विद्यार्थ्यांचं या देशातील तरुणांच्या जे प्रश्न आहेत त्याच्या पलीकडं त्याच्यापेक्षा वेगळा कोणताही मुद्दा असू शकत नाही। लोकशाहीचा मुद्दा ही इथं सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्याचाच आदर राखून आम्ही अतिशय संवेदनशीलपणे प्राप्त परिस्थितीचा विचार करून आम्ही वागतोय। त्याच संवेदनशीलतेची आणि त्याच संविधानात्मक मूल्यांची अपेक्षा आमची विद्यापीठ आणि पोलिसांच्याकडून आहे। सोमनाथ, आधी सुरुवातीला तुमच्यावर मारहाण झाली होती आणि आत्ता तुम्ही आंदोलन करणार होतात सर्व विद्यार्थी संघटना, तर एक्झॅक्टली आत्ता जे 144 कलम लागू केलेलं आहे तर याबाबत काय सांगशील आणि आता पुढचं काय पाऊल असणार आहे तुमचं त्याबाबत? तर आपण हे जर म्हणजे एक लक्षात घेतलं तर 8 तारखेचं आंदोलन हे आमचं अगोदरच डिक्लेअर आम्ही केलेलं होतं। त्याच्यानंतर काल जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेल्याच्यानंतर पोलिसांची जी चर्चा झाली त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही
पोलिसांशी ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस 144 कलम हे जे काय आहे ते काही लागू झालेलं नव्हतं. काल आम्ही पोलिसांना भेटलो, आम्ही त्यांना हे दिलं, त्यांनी नोटीस दिली आम्हाला. त्याच्यानंतर कुलगुरूंना आम्ही भेटायला गेलो असताना कुलगुरू सर काय आम्हाला भेटले नाही, परंतु आम्ही जे पत्र आहे कुलगुरू सरांना देण्यासाठी नेलेलं, तर ते पत्र आम्ही ऑफिसमध्ये दिलं. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तुमची म्हणजे त्यांनी त्या पत्रावरती आम्हाला रिप्लाय पण दिला आणि रिप्लाय दिल्याच्या नंतर आम्ही सर्व संघटनांनी असा निर्णय घेतला की आपण आंदोलन करायच्या ऐवजी आपण फक्त एक निवेदन तयार करायचं आणि जाऊन कुलगुरूंना ते द्यायचं. म्हणून आम्ही आमचं आंदोलन जे आहे ते आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे. असं सर्व सूचना आम्ही सर्वांना दिलेल्या आहे. परंतु आमची अशी मुख्य मागणी आहे की आम्हाला पोलीस जे म्हणतात की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. आमची साधी एक मागणी आहे की फक्त आम्हाला कुलगुरू सरांना जे काही आमचं शिष्टमंडळ आहे ते कुलगुरू सरांना तुमच्या उपस्थितीमध्ये, पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आमचं शिष्टमंडळ कुलगुरू सरांना जाऊन भेटेल. आमचं जे काही निवेदन आहे ते निवेदन आम्ही त्यांना देऊ आणि त्यांच्याशी चर्चा करू या सगळ्या मुद्द्यांवर. त्याच्यामुळे एकदम साधी गोष्ट आहे. परंतु आता आपण पाहतो की विद्यापीठाच्या गेटवरती पोलिसांनी आता आम्हाला अडवून धरलेलं आहे. मी विद्यापीठाचा विद्यार्थी असताना मला पण ते म्हणतात की तुला जर आतमध्ये जायचं असेल तर पोलीस विद्यापीठ VCची परवानगी घेतल्याशिवाय मला आतमध्ये ते जाऊ देत नाही. म्हणजे आम्ही जर पोलीस प्रशासन असेल किंवा विद्यापीठ प्रशासन असेल त्यांच्या म्हणण्यानुसार जर आम्ही सगळ्या गोष्टी जर करत असेल तर विद्यापीठानं किंवा पोलीस प्रशासनाने देखील आमच्याशी सहकार्य करावं आणि आमची आणि कुलगुरू सरांची भेट होऊ द्यावी, एवढीच आमची मागणी आहे. त्याच्यासाठी फक्त आमचं शिष्टमंडळ इथं आलेलं आहे आणि आम्ही आंदोलन ऑलरेडी स्थगित केलेलं आहे. मी इथंच आहे आणि आत्ता तुम्हाला 8 तुमच्यावर ज्यांनी हल्ला केला तर त्यांना 8 तारखेपर्यंत अटक करतील अशी तुम्हाला हे दिली होती. तर या तसं सांगितलं होतं पण त्याच्या अनुषंगानं आम्हाला काही कळवलं नाही, म्हणून तर 8 तारखेचं आम्ही हे करतो. ऑलरेडी 7 तारखेपर्यंत कुलगुरू सरांना मुदत दिली होती आणि त्याच वेळेस जेव्हा चर्चा केली होती रोहित पवार देखील आले होते, त्यांनी देखील कुलगुरू सरांची चर्चा केली होती. तेव्हाच त्यांनी हे सगळं सांगितलेलं होतं. जर 7 तारखेपर्यंत या सगळ्या प्रोसेसवरती हे जर करायला असं डिक्लेअर करायला असं कुलगुरूंनी सांगितलं होतं, आत्तापर्यंत काही झालेलं नाही आहे, तसं आम्हाला काही कळवलेलं नाही आहे. म्हणून हे 8 तारखेचं आंदोलन आहे. तरीसुद्धा कुलगुरू सर असतील किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्या विनंतीला मान राखून किंवा जे काही संचारबंदी आहे त्याचा मान राखून आम्ही फक्त कुलगुरू सरांना भेटण्यासाठी इथं आलेलो आहोत. आम्ही आंदोलन करत नाही आहोत.